श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. तर मी झाले आहे तयार, कारण मला जायचं आहे मार्केटला. उद्या आहे रविवार आणि त्यासोबतच आहे अधिक मासातील पौर्णिमा. त्यामुळे आम्ही घरी सत्यनारायण कथा करण्याचे ठरवले आणि त्यासाठी लागणारं काही साहित्य सामान घेण्यासाठी आम्ही इव्हिनिंगला बाहेर गेलो. मुलीला बाय केलं आणि आम्ही निघालो, कारण आधीच उशीर झाला होता आणि वेळेवर आमचं पूजेचं ठरलं होतं. म्हणून मला बरीचशी शॉपिंग करून घरी पण घरचे कामं आवरायचे होते. त्यातच मला वाटलं की आम्ही डायरेक्ट मार्केटला जाऊ, पण माझे मिस्टर हे त्यांच्या फ्रेंडच्या शॉपवरती आम्हाला घेऊन गेले, जिथे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आपल्याला मिळते आणि छान असतो. हे आमच्या शेतातील 2 फणस आहे झाडाला लागलेले, तर हे इथे द्यायचे होते यांना. मला वाटलं हे माझ्या कामासाठी माझ्यासोबत येत आहे, पण हे आपलंच काम करायला लागले होते. मग मी इथे व्हिडिओ शूट करत होती, तर दादा बोलले की काय वहिनी माझा फोटो काढत आहे का, व्हिडिओ बनवत आहे का वगैरे. आमची थोडं गप्पा गोष्टी झाल्या आणि मग मी इथले या शॉपमधील बाकी सगळे साहित्य बघितले. तर दादा बोलले की ही भाजी घेऊन जा तुम्ही, पण माझ्याकडे ही भाजी कोणीच खात नाही म्हणून मी घेतली नाही. नंतर मग मी तिथून निघाले आणि मेन कामासाठी जिथे आले होते ते घ्यायला. तर मला कृष्णाचे वस्त्र आणि स्वामींसाठी वस्त्र घ्यायचे होते. मी नेहमी या शॉपमधनं घेत असे, कारण रिझनेबल आणि छान वस्त्र इथे मिळतात. बाकी साहित्य पण जसं स्वामींचा हार किंवा मग जे काही साहित्य लागते ते मी मोस्टली इथनं घेत असते. तर मी त्यांना कृष्णाचे कपडे बघितले सुरुवातीला आणि त्यांनी खूप सुंदर सुंदर मला कृष्णाचे वस्त्र किंवा कपडे इथे दाखवले आणि मी माझ्या मिस्टरांना विचारत होती की कुठलं घेऊ, कारण सर्व इतकं छान होते की मला असं वाटत होतं की हे घेऊ की ते घेऊ. म्हणून मी काही यातले सिलेक्ट केले. ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. नंतर मी त्याला स्वामी महाराजांचे वस्त्र दाखवायला सांगितले. आता स्वामी महाराजांचे जे भरगच्च वस्त्र येतात ते मला फारसे आवडत नाही, म्हणून मी साधा जो शेला असतो छोटासा तो घेतो, कारण माझी स्वामी महाराज जे आहे माझ्याकडले ते साधारण छोटे आहेत, ठीक आहे, मोठी मूर्ती नाही आहेत फारशी. तर मग मी त्यांच्यासाठी जो आहे 2 शेले घेतलेत आणि त्यानंतर पंती सांगितली होती माझ्या सासूबाईने, ती 3 पंती घेतली, कारण पूजेमध्ये ब्राह्मणाला द्यायचे बोलल्या होत्या त्या, म्हणून मग 1 पंती घेतली. या शॉपमध्ये तुम्हाला देवाचं सर्व छोट्या मोठ्या वस्तू मिळून जाईल आणि खूप सुंदर आणि वाजवी भावात मिळेल. इथे सुंदर अशी कृष्णाची मूर्ती ठेवलेली होती, मला खूप आवडली. इथे आम्ही सर्वांना म्हणजे माझ्या नातेवाईकांना जेवायला बोलवलं होतं, म्हणून आंब्याचा रस करायचा होता, म्हणून मार्केटमधून आंबे घेतले. नंतर विड्याचे पान आणि इथे तूप वगैरे घ्यायचं होतं आणि पनीर घ्यायचं होतं, म्हणून ते घेतलं. ते घेतल्यानंतर मग आम्ही तिथेच मार्केटमध्ये शनी मंदिर आहे त्या मंदिरात गेलो, कारण शनिवार होता, आणि दर्शन घेतलं. नंतर भाजीचं राहिलं होतं तर भाजीचं घेतलं आणि मी भाजीचं घेतपर्यंत माझ्या मिस्टरांनी पाणीपुरी घेतली, कारण मुलींनी पाणीपुरी सांगितलं होतं, तिला घेऊन नव्हतं आलो म्हणून. हे बघा तुम्हाला दाखवते, मी रोडच्या या साईडला होते आणि रोडच्या त्या साईडला ते गेले होते, कारण इथे छान पाणीपुरी मिळते, टेस्ट छान असते म्हणून. मग मी त्यांची वाट पाहत इथे थांबलेली होती. पाणीपुरीच्या शॉपला इथे गर्दी असल्यामुळे यांना थोडा वेळ थांबावं लागलं होतं आणि नंतर ते इथे पाणीपुरी घेऊन आले या साईडला माझ्याकडे आणि मग आम्ही घरी जायला निघालो. फायनली आम्ही घरी निघालो, कारण म्हणजे आम्ही घरून 7 वाजता निघालो, 7 सव्वा 7ला, आणि आता आम्हाला 9:45 वाजले होते आणि सामान इतकं जवळ होतं, ते सगळं बॅग पकडून वगैरे हात दुखायला लागले होते. घरी आलो आणि मुलगी खुश झाली पाणीपुरी पाहून. त्यात घरी आलो तर जाऊबाई, पुतण्या आणि ननदबाई बसलेल्या होत्या. मग सगळ्यांनी आम्ही मिळून पाणीपुरी खाल्ली. तुम्हालाही पाणीपुरी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे ही पाणीपुरीची पार्टी आम्ही एन्जॉय केली. आणि आता यानंतर माझ्यासाठी हे कामं पडलेले ते सर्व आवरासावर करायची होती, कारण उद्या सकाळी पुन्हा लवकर उठून पूजेची तयारीसुद्धा करायची होती. मी आता जाम थकलेले होते, पण मेकअपमुळे माझं थकवा दिसणार नाही. चला मग आता नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.